राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दरवाढ कमी करा पेट्रोल दरवाढ कमी करा सिलेंडर भाववाढ कमी करा सिलेंडर भाववाढ कमी करा सर्वसामान्यांचा एकच नारा सर्वसामान्यांचा एकच नारा अरे मोदी तेरा खेल सोने के भाव से बिकता तेल अरे मोदी तेरा खेल सोने के भाव से बिकता तेल चलेगी नहीं चलेगी तानाशाही नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी तानाशाही नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी तानाशाही नहीं चलेगी सोने के भाव से बिकता तेल अरे मोदी तेरा खेल अरे मोदी तेरा खेल सोने के भाव में बिकता तेल बहुत हुई महंगाई की मार नहीं चाहिए मोदी सरकार बहुत हुई महंगाई की मार नहीं चाहिए मोदी सरकार बहुत हुई महंगाई की मार नहीं चाहिए मोदी सरकार दरवाढ कमी करा पेट्रोल डिझेलचे दरवाढ कमी करा बीजेपी सरकार केंद्र सरकार बीजेपी सरकार मोदी सरकार महागाई कमी झालीच पाहिजे महागाई कमी झालीच पाहिजे महागाई कमी झालीच पाहिजे व्याजदर कमी झालाच पाहिजे पेट्रोल डिझेलचे भाव कमी झालेच पाहिजे मोदी सरकार मोदी सरकार बीजेपी सरकार मोदी तेरा खेल 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 अरे मोदी तेरा खेल अरे मोदी तेरा खेल अरे मोदी तेरा खेल अरे मोदी तेरा खेल की बहिणीला 1500 रुपये खात्यात येते कुठेतरी अडचण निर्माण न होण्यासाठी मात्र सर्व महिला आता रस्त्यावरती उतरून आंदोलन करतात. दुचाकी आडवी करता करताना अख्खी अर्थव्यवस्था आता आडवी झालेली आहे. लोकांचं बजेट पार अगदी खाली डोकं वर पाय झालंय आणि काय करायचं म्हणजे काय केल्यानंतर गव्हर्नमेंट ऐकेल हा एक मोठा संशोधनाचा विषय आहे. कारण कसं असतं की झोपेचं सोंग घेतलेल्याला जागा नाही करतायत. माझ्या आधी खूप जणं बोलली, त्याने सगळ्यांनी हेच सांगितलं गव्हर्नमेंट सर्वंट्सना 7वा आयोग 8वा आयोग असे आयोग असतात, पण जे ॲक्च्युली अगदीच हातावर पोट घेऊन जगतात त्यांची जी कमाई आहे ती आहे तिथेच आहे. पण दुधापासून ते प्रत्येक गोष्टीला पैसे मोजायला लागतात आणि आपला रुपया ऑलरेडी गडगडला आहे. तर ज्या तऱ्हेने चायना मॅनेज करते किंवा आय मीन ठीक आहे अमेरिकाला आपण फार घाबरतो और वॉट एव्हर आय डोंट नो, पण जर का आयात निर्यातीच्या टॅरिफवर भारतानेही विचार केला किंवा क्रूड ऑइल चे ज्या किमती जास्त कमी होत असतात पण त्याच्यावरही उपाय आहेत. आय मीन द एंटायर गव्हर्नमेंट मशिनरी इज देअर टू डिसाईड के लोकांना ह्याच्यातनं रिलीफ कसा मिळाला पाहिजे. लाखो करोडो लोकांचं कर्ज माफ केलं, राईट ऑफ केलं आहे. मग म्हणजे ती लोकं जे निघून जातात, पळून जातात देशाच्या बाहेर आरामात, त्यांना सगळी कर्ज माफ, सगळं माफ. पण बिचारी जनता जी कुठेही जाऊ नाही शकत, ह्यांच्या मारामध्येच आहे, तिने कुठे जायचं हा एकच प्रश्न आम्हाला पडला आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडनं जागोजागी आंदोलनं होत आहेत, होतच राहतील. पूर्वी जे जे गॅस सिलेंडर घेऊन बोंबाबोंब करत होते काँग्रेस शासनामध्ये, त्या सगळ्या जणी आता कुठे गेलेल्या आहेत. काही इथूनच तिकडे गेल्या आहेत. पण मला वाटतं कुठेतरी थोडीशी एक माणुसकी म्हणा किंवा एक थोडंसं आपल्यामध्ये काहीतरी नीतिमत्ता असावी. जरी सरकार तुमचं असेल तरी महागाई झाली आहे हे खरं आहे, मग कोणीतरी बोला ह्याच्यावर.
आपल्याकडे विधिमंडळामध्ये नुसतं वेगळंच काहीतरी चाललेलं असतं, संसदेबद्दल तर काही बोलूच नका. म्हणजे लोकांनी जायचं कुठे? मतं देऊनही जर तुम्हीच निवडून येणार असाल. मी त्या दिवशी पण बोलले, ह्याच्यावर खूप मोठा डिस्कशन ते कोणीही चॅनल करणार नाही, कारण आता सगळं काही वेगळं चाललं आहे. पण आय थिंक ह्याच्यावर कुठेतरी नक्की विचार करा आणि एक फार मोठं काहीतरी, जसं फ्रान्समध्ये जशी क्रांती झाली होती तसं काहीतरी आता लोकांनीच ह्याच्यावर विचार केला पाहिजे. मला धान्य फुकट मिळतं, मला 1500 रुपये मिळतात म्हणून मी जर घरात बसून राहिले, 1500 रुपये 2200 काय 2500 ते 1500 झाले. आता त्यांना दुसरे लाभ मिळतात त्यांना फक्त 500 मिळतं आहे. पण 1500 रुपये जरी माझ्या खिशात येत असले तरी महागाई 3000 रुपयांनी वाढली आहे. म्हणजे 1500 रुपयाचा मला काही उपयोग नाही आहे जरी मला मिळाले तरी. सो इट्स अवर अर्नेस्ट अपील टू द गव्हर्नमेंट और हुएवर इज देअर ॲट द हेल्प, म्हणजे जे कोणी तिथे बसले आहेत, जे हे करू शकतात ते नक्की करा, याच्या आधी की देशामध्ये पूर्ण अराजक माजेल. पुन्हा निवडणुका येत आहेत, लोकसभा झाला, विधानसभा झाली, आता महापालिका निवडणुका येत आहेत. मला वाटतं निवडणुका आले की आश्वासनं देतात, भाषणात देतात. आता काही दिवसापूर्वीच आश्वासनं दिली होती, शेतकऱ्यांचं कर्जमाफी होणार, हे होणार, पण आता महागाई कमी. कालच आम्ही एका ठिकाणी गेलो होतो, तिथे काही अल्पभूधारक शेतकरी होते, त्यांची परिस्थिती खूपच बिकट आहे. कारण काय माहिती आहे का, की त्यांना शेतातनं उत्पादन काढायला जेवढा खर्च येतो त्याच्या 1/4 खर्च त्यांचा भरून नाही निघत. त्यामुळे आता जर तुम्ही बघितलं असेल तर शेतजमीन जी आहे ती खूप झपाट्याने आपल्याकडे कमी होते. कारण लोकांना आता एकतर काय झालं आहे, हे सगळ्या स्कीम्समुळे कोणाला काम करायची इच्छा नाही दुसरं, आणि जे काय हे गव्हर्नमेंट सांगते ते फक्त ज्यांच्या खूपशी शेती आहे, बरेचसे शेकडो एकर, ते सस्टेन करू शकतात. पण जे कमी ज्यांची भूमी आहे ना त्यांना खूपच त्रासदायक आहे. आणि हे मी माझ्या मनचं म्हणत नाही आहे. तर काल आम्हाला काही असे लोक भेटले होते पुण्यामध्ये, तर ज्यांनी हे सांगितलं की आमचे पण हाल खूप बेकार आहेत म्हणजे. आणि बाकी आता ठीक आहे, सगळेजण समजदार आहेत असं मला वाटतं आहे. या निवडणुका कधी होतील कोणालाच माहीत नाही आहे, पण तोपर्यंत मात्र जे कोणी मतदार असतील त्याचं कंबरड पूर्ण मोडणार आहे, एवढं खरं. विरोधात काय सांगायला हवं? सरकार झोपलेलं आहे, सरकारला जागत नाहीये. ते फक्त जात धर्म याच्यावर लढाई चालू ठेवलेली आहे आणि लोकांच्या नजरा दूर करते. पण ही महंगाईची मार एवढी आहे की लोकांना ती आता सोसत नाहीये. गोरगरिबांना आज पेट्रोलच्या किमती बघा, आज गॅसच्या किमती बघा, दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत. आताच आमच्या कार्यकर्त्यांनी घोषणा दिली की सोनं स्वस्त चाललंय, तर तेल महाग होत चाललंय. ही परिस्थिती होत चालली आहे. काय करणं, हे सरकार संपूर्णपणे झोपले. यांना कितीही जागा करण्याचा प्रयत्न केला तरी जागा होत नाही. या सरकारला जाग आणण्यासाठी आम्ही आज हे आंदोलन केलेलं आहे की सरकार झोपलेलं आहे. रोज नव्याने करवाढ चालू आहे. 50 रुपये सिलेंडरच्या मागे यांनी वाढवलेले आहेत. यापूर्वी सुद्धा अनेक वेळा आम्ही आंदोलनं केली आहेत, पण त्याचा सरकारवरती कुठल्याही प्रकारचा परिणाम होत नाही. सोनं स्वस्त झालंय असं रोज पेपरला येतंय, पण खाण्याच्या वस्तू ज्या आहेत त्या जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढलेले आहेत. पेट्रोलचे भाव वाढलेले आहेत, डिझेलचे भाव वाढलेले आहेत, सिलेंडरचे भाव वाढलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये संपूर्ण सगळीकडे अत्याचार, अन्याय सगळीकडे चालू आहे. आणि म्हणून आम्ही सर्वांनी हे आज आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आमचे युवक अध्यक्ष, आमचे अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली आणि साहेबांच्या आव्हाड साहेब आणि ऋता आव्हाड वहिनी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज हे आंदोलन केलेलं आहे. त्यांनी जे आमचे नेते आहेत, मग ते शरदचंद्र पवार साहेब असतील, सुप्रियाताई असतील किंवा आमचे नेते डॉक्टर जितेंद्र आव्हाड असतील, सातत्याने हे जनतेच्या समोर आणतोय की हे सरकार आहे ते जनतेला कसं बावळट बनवतं, इलेक्शन आल्यावर कशा किमती 2-2 रुपयांनी कमी करतं, निवडणुका निघून गेल्यावर त्याच किमती डोईजड होतात. आम्ही आज परत मी सांगते, सर्वसामान्यांचा आवाज म्हणून आज आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत. आणि हा आमचा आवाज नसून हा त्या सर्वसामान्य जनतेचा आवाज आहे जे ह्या महागाईने आणि मोदी सरकारने त्रस्त झालेले आहेत. महिलांना झळ नको बसावी यासाठी 1500 रुपये त्यांच्या खात्यात, त्यामुळे मात्र कुठेतरी महिला नाराज होऊ नये. आणि हे जे 1500 रुपये आहेत त्याला सरकार
लाडकी बहीण योजना बोलते. पहिल्या दिवशीपासून आम्ही बोलतोय हे नोट फॉर वोट आहे आणि ते निवडणुकीनंतर सरकारनेच सिद्ध करून दाखवलेलं आहे. 1500 रुपये देऊन जी स्टोरी चालू झाली तेव्हा कुठली छाननी केली? इलेक्शन झाल्या पहिला हप्ता मिळण्याच्या आधी पुनर्छाननी झाली. त्याच्यात कित्येक महिलांचे हे जो लाडक्या बहिणीचा हप्ता आहे त्याच्यातनं त्यांचं नाव वगळण्यात आलं. म्हणजे काय? आता पुनर्छाननी करतायत आणि आता तो हप्ता अजून कमी करतायत. माझ्या प्रिय बहिणींनो, मैत्रिणींनो, माता भगिनींनो, आता तरी डोळे उघडा. सरकार महिलांना बावळट समजतेय. सरकारने महिलांचा जितका दिशाभूल केली आहे तितकी कोणाची आजवर केली नाहीये. आता तरी बहिणींनो जागे व्हा. पैसे असो, आपली सुरक्षा असो, सगळं चव्हाट्यावर येऊन पोहोचलेलं आहे. म्हणून परत मी सांगते, माझ्या ताई, बहिणी, भगिनींनो, हा तुमचा आवाज म्हणून आज आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत. आम्हाला माहिती आहे की तुम्ही सगळ्या जणी महागाईनी त्रस्त आहात. घरी बसलेला, नोकरी नसलेला नवरा, मुलगा म्हणजेच बेरोजगारी बघून तुम्ही अतिशय त्रस्त झालेला आहात आणि कुठे बाहेर पडलो तर सुरक्षित आपण घरी परत येऊ की नाही ह्याची शाश्वती नाही. म्हणून सगळीकडनं महिला ह्या सध्या त्रस्त झालेल्या आहेत. सरकार आता अतिशय बहिरं झालेलं आहे. त्यांचं आपल्याकडनं जे काम होतं ते करून झालेलं आहे. आता आपल्याला काडी मात्र किंमत नाहीये. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार हा नेहमीच सामान्य जनतेच्या पाठी आणि प्रत्येक महिलेच्या पाठी त्यांच्या सगळ्याच त्रासात खंबीरपणे उभा असतो. आज जे महागाई उच्चांक गाठतेय त्याच्या विरोधात हे आमचं पहिलं पाऊल आहे. जर महागाईविषयी जर धोरणं आणली नाही तर याहूनही तीव्र आंदोलनं येत्या काळात तुम्हाला बघायला मिळतील.